सो आता आपण एक्झाम्पल नंबर 7 पाहूयात. एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 हे जरा वेगळे आहेत, नीट लक्ष देऊन पहा. इन अन एपी सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27. म्हणजे एक एपी कोणतीही असेल, ती काही असेल, पण तिच्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, मग त्या पहिल्या 3 आहेत, शेवटच्या 3 आहेत, मधल्या 3 आहेत ते माहित नाही, पण 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचे जे सम आहे, बेरीज आहे ती 27 आहे. अँड देअर प्रोडक्ट इज 504 आणि त्यांचा गुणाकार 504 आहे. त्या 3 टर्मचा गुणाकार 504 आहे. फाइंड द टर्म्स. तर आपल्याला टर्म्स शोधायचे. तर त्यांनी तुम्हाला पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये एक हिंट दिलेली आहे. काय हिंट दिलेली आहे? अज्युम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन अन एपी आर. म्हणजे ती 3 पदं काय मानायला हवी आहेत तुम्ही, हे त्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. मग ती 3 पदं काय मानायची? ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, अशी ती 3 पदं तुम्हाला घ्यायची. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की पहिलं पद जे आहे ते ए मायनस डी आहे, त्यातलं दुसरं जे आहे ते ए आहे आणि तिसरं जे आहे ते ए प्लस डी आहे, असं. ठीक आहे. आणि आता त्यांनी आपल्याला काय काय अटी दिलेल्या आहेत? 2 अटी दिलेल्या आहेत. पहिली अट काय आहे की ह्या 3 टर्म्सची बेरीज जी आहे ती 27. ओके. म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3 इज इक्वल टू 27. मग T1 काय? ए मायनस डी. T2 काय? ए. T3 काय? ए प्लस डी इज इक्वल टू 27. मग मायनस डी प्लस डी कॅन्सल होतील. ए प्लस ए 3a इज इक्वल टू 27. मीन्स ए इज इक्वल टू 27 अपॉन 3. 3 एके 3, 3 नवे 27, म्हणजे ए इज इक्वल टू 9. म्हणजे एची व्हॅल्यू काय आली? 9. म्हणजे आपण पहिली अट वापरली, पहिली कंडिशन आपण वापरली आणि आपण एची व्हॅल्यू काढली. सेकंड कंडिशन काय आहे की ह्या ज्या 3 टर्म्स आहेत त्यांचा गुणाकार, त्यांचं प्रोडक्ट, त्यांचं मल्टिप्लिकेशन 504 आहे, 504 आहे. मग आता आपण ती कंडिशन वापरणार आणि डी ची व्हॅल्यू काढणार. म्हणजे बघा आपण इथे काय करणार की T1 इंटू T2 इंटू T3 इज इक्वल टू 504. T1 किती आहे? ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. आता आपल्याला माहितीये ए मायनस डी ला जर आपण ए प्लस डी ने गुणलं तर तुम्हाला नियम माहितीये, ए वजा बी ला ए अधिक बी ने गुणलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग तोच नियम इथे वापरायचा. ए वजा डी ला ए प्लस डी ने गुणलं तर काय होईल? ए चा वर्ग वजा डी चा वर्ग, ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू ए म्हणजे काय? 9 इज इक्वल टू 504. आता सिंपल आहे, नवाला पलीकडे येऊन 504 ला इथे भागा नावाने. म्हणजे तुम्ही इथे 9 स्क्वेअर लिहू शकता. 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 अपॉन 9. म्हणजेच 9 चा स्क्वेअर लिहा. 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू, इथे पण भाग लावा. 9 5 45, खाली उरले 5, 9 सक 54. सो 9 5 45, खाली उरले 5, 9 सक 54, भाग लावला आपण. आणि आता पुढे मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस 81. 56 मायनस 81. सो मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 11तून 6 गेले 5, 7तून 5 गेले 2, मायनस 25, मायनस मायनस कॅन्सल, डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. म्हणजेच डी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 5. म्हणजे डीच्या 2 व्हॅल्यू आल्या, प्लस 5 आणि मायनस 5. आता इथे आपला एक्झाम्पल नाही संपला, आपल्याला टर्म शोधायचे, आपल्याला ती पदं शोधायची. मग आपण काय करणार? T1 इज इक्वल टू ए मायनस डी. मग 2 प्रकारे काढता येईल. T1 इज इक्वल टू ए म्हणजेच काय? 9 प्लस ऑर मायनस 5, कारण डीच्या व्हॅल्यू 2 आहेत, प्लस पण मायनस पण. मग T1 इज इक्वल टू 9 अधिक 5 केले तर 14 आणि 9 वजा 5 केले तर 4. म्हणजे T1 ची व्हॅल्यू 14 किंवा 4. असाच T2 करायचा. T2 म्हणजे काय? ए. मग तो 9च आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही. मग T3 करायचा. T3 इज इक्वल टू ए प्लस डी, म्हणजे 9 परत प्लस ऑर मायनस डी. डी ची किंमत काय आहे? 5. मग आधी वजाबाकी करा. आता 9तून 5 गेले 4 किंवा 9 अधिक 5 केले 14. म्हणजे त्या टर्म्स काय असतील? 14 9 5 और 4 9 14. Therefore, the AP and APs or the terms are
म्हणून ती पदे टर्म्स आर काय होतील, पुन्हा आपण बघूया 14, 14, 9, 5 और 5, 9, 40 काही म्हणजे कोणताही एक सेट तो असू शकतो. ओके, सो हे होतं एक्झाम्पल नंबर 7. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 पण अशाच टाईपचा आहे, फक्त इथे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स होत्या, चौथ्यामध्ये 8व्यामध्ये 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी, म्हणजे तुम्हाला आता 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स शोधायचे आहेत, हुज सम इज 12, ज्यांची बेरीज 12 आहे. अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14, आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. थर्ड अँड फोर्थ टर्म जी आहे त्यांची बेरीज, त्यांची ऍडिशन 14 आहे. त्यांनी पुन्हा आपल्याला सांगितले की काय काय टर्म्स घ्यायचे आहेत. सो आपल्याला T1 घ्यायचा आहे A मायनस डी, T2 घ्यायचा आहे A, T3 घ्यायचा आहे A प्लस डी, आणि T4 घ्यायचा आहे A प्लस 2D. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलंय कोणत्या कोणत्या टर्म्स काय काय मानायच्या. ठीक आहे, आता आपण त्यांच्या कंडिशन्स नुसार जाऊया. त्यांनी काय म्हणलंय की ह्या 4 टर्मचं सम 12 आहे. म्हणजे काय, T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4 इज इक्वल टू 12. ओके, मग T1 किती आहे, A मायनस डी प्लस A प्लस A प्लस डी प्लस A प्लस 2D इज इक्वल टू 12. मग आता बघा, A प्लस A प्लस A प्लस A किती झाले, 4A. बरोबर आहे. मायनस डी प्लस डी कॅन्सल, काय उरलं फक्त प्लस 2D इज इक्वल टू 12. मग समजा जर आपण 2 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल, 2A प्लस B इज इक्वल टू 12. 2 आणि भाग लावा 12ला, 2A प्लस D इज इक्वल टू 6. लावणार इक्वेशन 1. ओके, आता पुढे काय दिलं त्यांनी आपल्याला, सेकंड कंडिशन काय आहे की थर्ड आणि फोर्थ टर्म जी आहे त्यांची बेरीज 14 आहे. ओके, बघा थर्ड टर्म काय आहे, A प्लस डी, म्हणजे T3 प्लस T4 इज इक्वल टू 14 असं म्हटलं. बरं, T3 काय आहे, तर T3 आहे A प्लस डी, T4 काय आहे, A प्लस 2D इज इक्वल टू 14, आणि मग 2A प्लस 3D इज इक्वल टू 14. तर इथे आपण एक करू शकतो की ह्याला 1 म्हणण्यापेक्षा ह्याला आपण 2A ला इकडे घेऊयात, D इज इक्वल टू 6 मायनस 2A होईल, आणि ह्याला आपण 1 म्हणूया, आणि इथे आपण D च्या ऐवजी 6 मायनस 2A घालूया, म्हणजे 2A प्लस 3 इंटू ब्रॅकेट D च्या ऐवजी काय येईल, 6 मायनस 2A इज इक्वल टू 14, आणि मग 2A प्लस 3 × 18, 3 × 6 इज इक्वल टू 14. 18ला पलीकडे न्या, 2 मायनस 6 करा, 2 मायनस 6 केलं तर मायनस 4 येतील, आणि इकडे 14 मायनस 18 करा, मायनस 4A इज इक्वल टू 14 मायनस 18 इज मायनस 4. सो मायनस मायनस कॅन्सल, A इज इक्वल टू 4/4, म्हणजेच A इज इक्वल टू 1. हे मी इथेच लिहिते ऍडजस्ट करून, 2A प्लस D इज इक्वल टू 6, आणि D इज इक्वल टू 6 मायनस 2A, हे आपलं इक्वेशन 1. ठीक आहे, आता आपल्याला A ची व्हॅल्यू कळाली, A ची व्हॅल्यू 1 आहे. आता आपल्याला D ची व्हॅल्यू करायची आहे. D ची व्हॅल्यू आपण ह्याच्यावरून काढतो इक्वेशन 1 वरून. सो D इज इक्वल टू 6 मायनस 2A, D इज इक्वल टू 6 मायनस 2 इंटू 1, सो D इज इक्वल टू 6 मायनस 2, सो D इज इक्वल टू 4. सो D ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट महत्वाचं म्हणजे त्या टर्म्स फाइंड आउट करायच्या. मग T1 इज इक्वल टू A मायनस D, so value of A is 1 minus value of D is 4, that gives you minus 3. T2 is equal to A, that equals to 1. T3 is equal to A plus D. A plus D means 1 plus 4, that gives you 5. And T4 is equal to A plus 2D, means 1 plus 2 into 5, sorry 2 into 4, so 1 plus बेचोक 8, 1 plus 8 9, म्हणजे T4 आला 9. म्हणजे त्या टर्म्स काय आल्या,
T1 आली -3, T2 आली 1, T3 आली 5 आणि T4 आली 9. आपण ह्या प्रत्येकाला बॉक्स करूयात. ह्या त्या टर्म्स आहेत की ज्या आपल्याला हव्या आहेत, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 बघितलं. आता आपल्याला लास्ट एक्झाम्पल बघायचं आहे, एक्झाम्पल नंबर 9. So we will see now example number 9. Let us see the example number 9 now. If the 9th term of an AP is 0, म्हणजे एक AP आहे, कोणताही एक अंकगणित श्रेणी आहे, तिचं 9वं पद 0, तिची 9th टर्म 0 आहे, म्हणजे T9 इज इक्वल टू 0 हे दिलंय आपल्याला. ओके, देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. तर आपल्याला हे दाखवायचं की त्याच एपी मधलं जे 29th टर्म म्हणजे 29वं पद आहे ते 19व्या पदाच्या दुप्पट आहे. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, आपल्याला हे सिद्ध करायचंय की T29 इज इक्वल टू 2 इंटू T19 हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, सो इट्स व्हेरी इझी, सोपं आहे हे. इथं आपल्याला TN चा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. बघा, TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D हा फॉर्म्युला. मग पहिले हे घ्या, T9 इज इक्वल टू 0 म्हटलंय ना, मग T9 इज इक्वल टू A प्लस 9-1 इंटू D म्हणजे 0 इज इक्वल टू A प्लस 8D. मग समजा आपण जर A ला इकडे घेतलं किंवा 8D ला इकडे घेतलं, कसंही करा, A इज इक्वल टू -8D होईल. राईट, हे महत्वाचं आहे आपल्याला. आता आपल्याला 19th टर्म आधी काढायची. T19 इज इक्वल टू A प्लस 19-1 इंटू D फॉर्म्युलानुसार आपण फॉर्म्युलामध्ये किमती काढतो. मग A प्लस 18D होईल, T19 A प्लस 18D होईल. मग T19 इज इक्वल टू काय माहिती, A म्हणजेच -8D, मग -8D प्लस 18D दॅट गिव्स यू 10D. म्हणजे 18तून 8 गेले, वजा 8D अधिक 18D म्हणजेच 10D, वजा बाकी होणार आहे. 18तून 8 गेले 10, म्हणजे आपल्याला T19 मिळाला. T19 काय मिळाला आपल्याला, 10D. आता आपल्याला काढायचं आहे पुढे T29. सो T29 इज इक्वल टू A प्लस 29-1 इंटू D म्हणजे A प्लस 29 मधून 1 गेला 28D. आपल्याला माहिती आहे A म्हणजे किती आहे, -8D वजा 8D अधिक 28D. आणि माहिती आहे आपल्याला 28 मधून 8 गेले, वजा अधिक वजा होतात, सो 20D T29. बरोबर. मग आता हे 1 हे 2 चेक करा. T19 10D आहे, T29 20D आहे. बरोबर आहे. मग तुम्ही असं लिहू शकता की फ्रॉम 1 and 2 T19 इज इक्वल टू, और T29 लिहा आधी, T29 इज इक्वल टू 20D आहे इथे. मग 2 इंटू 10D होईल ना, 2 इंटू 10D होईल. आणि मग देअरफॉर T29 इज इक्वल टू 2 इंटू 10D म्हणजेच T19. मग T29 इज इक्वल टू 2T19 म्हणजेच 29th टर्म ही 19th टर्मच्या ट्वाइस आहे, दुप्पट आहे, डबल आहे. हे आपण इथे काय केलं, प्रूव्ह केलं. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पूर्ण केलेला आहे. पुढच्या भागात किंवा पुढच्या वेळेला आपण पाहणार आहोत पुढचा भाग प्रॅक्टिस सेट 3.6 सॉरी 3.4.